आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईच्या विक्रोळीमध्ये सळी हातात घुसल्यामुळे तरुण जखमी, तरुण दारूच्या नशेत असल्याची पोलिसांची माहिती। तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुंबई विजयदुर्ग या रोरो सेवेला अखेर मुहूर्त सापडला। 1 मार्चपासून ही सेवा सुरू होत असल्यामुळे शिमगा तसंच गणेशोत्सवात बोटीनं कोकणात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच थंडी गायब, मात्र तापमानात मोठी वाढ। मुंबईमध्ये शनिवारी 36.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या मुलुंड आणि ठाणे डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक। हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक। मुंबईमध्ये पंपिंग स्टेशनमुळे रेल्वे रोड पाण्याखाली जाणार नाहीत। कुर्ला सीएसटी रोड तसंच माहीम कॉजवे आणि वाकोला नदीजवळ पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात। पावसाळ्यात कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान रुळावरती पाणी भरणार नाही। म्हाडानं मुंबईतल्या 84 दुकानांचा लिलाव केला असून त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झाली। बिंबिसार नगर इथल्या दुकानांकडे व्यावसायिकांना सपशेल पाठ फिरवली। 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झालेली नाही। कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील नव्या रस्त्यावरती फेरीवाल्यांचा कब्जा। उद्घाटनाआधीच टपऱ्यांची एंट्री झाल्यामुळे स्मार्ट सिटीला अतिक्रमणाचं ग्रहण। कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता प्रवाशांसाठी की फेरीवाल्यांसाठी? नागरिकांकडून संतप्त सवाल। ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या तिकीट दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता। तिकीट दरात 3 ते 5 रुपयांची वाढ होण्याचा अंदाज। पहिल्या टप्प्यातील तिकीट 7 रुपयांवरून 10 रुपये होण्याची शक्यता। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघणार आहोत। पुण्यामध्ये बुलेटच्या आवाजाला पोलिसांचा लगाम। दिवसभरात 348 सायलेन्सर जप्त, लाखोंचा दंड वसूल। वाहनांचा मॉडिफाईड सायलेन्सर काढून टाकत वाहतूक पोलिसांकडून 148 वाहनं जप्त। पुणे रेल्वे स्थानकात खाऊचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार। मुलीचे आईवडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं, 1 आरोपी अटकेत। पुण्याच्या कोंढव्यामध्ये रमजान निमित्तानं वाहतूक व्यवस्थेत बदल। दररोज संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल। रमजान महिना संपेपर्यंत हे बदल लागू। गाय आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ। 1 मार्चपासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। दूध उत्पादक संघाचा निर्णय। पुणे शहरातील रस्ते नागरिकांसाठी असुरक्षित। गेल्या वर्षभरात 103 पादचाऱ्यांचा मृत्यू, तर सार्वजनिक आरोग्य आणि शहरी नियोजनाचा प्रश्न गंभीर। पुण्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात घट होणार। हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। पुणेकरांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता। एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोनं चोरणाऱ्या आरोपींना विश्रामबाग पोलिसांकडून अटक। आरोपीकडून 3 गुन्हे उघडकीस आणून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त।